होती 32ची, आता गरज उडल्या ती 8 मध्ये पूर्णपणे 26 धावेंची. ओस्लोवर बॉल पिक केले, बॉलला ऑफसाईडला फिल्डर आहेत कव्हरला, त्या ठिकाणी पाहिलं तर सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो थोडासा खराब राहिला. लिंचिनेस पाहायला मिळतोय. हा खेळ मात्र एका खेळाडूचा नाही आहे, त्यामध्ये 11 खेळाडूंना अगदी पाहायला गेलं तर सभा घेऊन खेळणं फार महत्वाचं आहे. एकाच्या बलबुत्यावर सामना तुम्ही जिंकू शकत नाही आहात, हे सिद्ध होईल का? ओ पाठीमागे बॉल चाललाय, रिलीज केले बॉलला चांगल्या पद्धतीनं प्रफुल्ल पाटीलनं. 2 षटकार आले होते प्रफुल्ल पाटीलच्या अगेन्स्ट, सिंगल आली या बॉलवर. धावसंख्या जर पाहिले तर 55 धावा धावफलकावर लागल्यात. आता 6 मध्ये 23 ची आवश्यकता आहे ते जिंकण्यासाठी. मी आधीच उल्लेख केलं होतं, सेफ टार्गेट नाही 78 देखील या मैदानावर, आणि तेच घडलंय. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या, तिथून कॉन्फिडन्स हाय झालं. दुसऱ्या षटकामध्ये 39 पर्यंत पोहोचले होते, तिथून आणखीन इरादे मजबूत झाले. आणि आता जर पाहिलं तर हा सामना फिनिश करण्याच्या नादामध्ये ओळे संघ मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या अगदी 77 धावा मेहनतीनं जमवल्या त्या बोर्ले टीमनं, त्या धावा मात्र आता गोलंदाजांच्या माध्यमातून खर्च केल्या जातील का, हाही मोठा प्रश्नचिन्ह आता उभा राहिलाय. 6 मध्ये 23 ची आवश्यकता आहे आणि गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये. चला, बॉलरचं नाव साहिल. साहिल आहे, साहिलच्या हातामध्ये भव्यतव्य बोर्ले टीमचं सोपवलं जाईल. 6 मध्ये 23 ची गरज. ओ पहिलाच बॉल, भरगाव वेग पाहायला मिळालाय. पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल, हा फटका आणि त्यामध्ये आलाय डॉट बॉल. 5 मध्ये आता इथून जर इक्वेशन पाहिलं तर 23 उरलाय. 4 षटकार आता मारावे लागतील, कारण की कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेतले नियम आहे. कमालीचा सामना सध्या प्रेक्षकांनाही पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ओहो नाहीये, मिस झाल्यात. पाठीमागे बॉल चाललाय, एक धाव तर मिळेल बाईकच्या माध्यमातून. एका धावेच्या साह्यानं धाव संख्या ही 56 या धाव संख्येवर जाऊन पोहोचल्यात. आता बॉल जर पाहिलं तर गरज राहिली टोटल 4 मध्ये 22 धावेंची. 4-22 इक्वेशन. ओ पाठीमागे चाललाय, मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट पाहायला मिळेल. 1+1 अशा 2 धावा, आणि या 2 धावेंच्या मदतीने टीमची धाव संख्या जर पाहिली ना तर 58 धावा धाव फलकावर लागले जातील. 4 मध्ये आता गरज आहे 23 धावेंची. 3 षटकार आणि दुहेरी धाव, सामना फिनिश. ओ पाठीमागे तर बॉल चाललाय, स्ट्राइक पाहिलं तर इथून रोटेट देखील होताना पाहायला मिळेल. आता 3 मध्ये जर पाहिलं तर 19 धावेंची गरज आहे, आणि धावा जर पाहिल्या तर 59 धावा धाव फलकावर लागले गेले. 59 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट टीम ओवळे. बेनिफिट जर पाहिलं तर चॅम्बो यांचा षटक फार महत्वाचा राहील आहे ते बोर्ले टीमसाठी. त्या षटकामध्ये जरी 2 षटकारांचा मार चॅम्बोनीही खाल्ला होता, परंतु तिथून त्यांनी सावरला डावला, आणि अगदी शेवटच्या षटकामध्ये चांगल्या धावा ठेवल्यात त्यांनी 23. आणि तिथून जर पाहिलं तर पराभवाच्या त्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्यात टीम ओवळे संघ. आता गरज जर पाहिली तर राहिलं शिल्लक 2 बॉल, आणि त्यामध्ये जर पाहिलं ना तर आता धाव संख्या राहिल्या ती 18. 19 ची गरज आहे, मग 2 मध्ये 19 ची गरज आहे. ओ चांगला फटका, अगोदर या फलंदाजाला स्ट्राइक वर आणणं हे महत्वाचं होतं, परंतु जाता जाता धावेंचं अंतर आता कमी केलं जाईल. बॉल चालला आउट ऑफ द पार, नंबर 6, आणि हा षटकार. 6च्या मदतीनं टीमची धाव संख्या ही पुढे जाताना पाहायला मिळते. आता जर पाहिलं तर 1 बॉल आणि 13 ची गरज आहे. 66 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. सामना जर पाहिलं ना तर 60-65 च्या आसपास मध्ये जर बोर्ले टीमनं धाव संख्या काढली असती ना तर आणखीन चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे पाहायला मिळाली असती. चला, महाकाल ग्रुप शिरडून टॉस साठी आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये, कारण की नेक्स्ट सामना विनर वर्सेस विनर. ओ स्ट्रेट फॉरवर्ड केलाय बॉलला, हा चांगला फटका पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल टीम ओवळे संघाचं. जर विचार केले ना तर तब्बल आय थिंक टोटल 3 धावेनं, कदाचित 6 धावेनं इथून हा संघ मात्र परास्त होताना पाहायला मिळतोय. चला, महाकाल ग्रुप शिरडून
आपण टॉस साठी यायचं आहे. चांगली बॅटिंग केली आहे ती एवढे टीमनं.